पनवेल महानगर पालिका चुनाव 2017 के लिए प्रबल दावेदार शेतकरी कामगार पक्ष महाआघाड़ी द्वारा प्रचार जोर शोर से शुरू है, जिसमें नागरिकों का भी जबरदस्त प्रतिसाद देखने को मिल रहा है। प्रभाग क्रमांक 3 में शेकाप आघाड़ी की प्रचार रैली सोमवार को विधायक बालाराम पाटिल की मौजूदगी में निकाली गई, जहां रैली में इंटर के अध्यक्ष महेंद्र घरत, उम्मीदवार अजीज पटेल, हरीश केनी, भारती चौधरी और मंजुला कातकरी संघ आघाड़ी के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। इस अवसर पर विधायक बालाराम पाटिल ने जनता से मिलकर प्रतिसाद देख शेकाप आघाड़ी की जीत का विश्वास जताते हुए विरोधकों पर निशाना साधा। मला विश्वास आहे किमान 60 जागा जिंकून महाआघाडी या पनवेल महानगरपालिकेची सत्ता निश्चितपणे जी मंडळी नैतिक अधिकाराची गोष्ट करते त्यांना नैतिकता हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही। सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, आज भाजप उद्या काय आहे ते परमेश्वर आणि ते स्वतःच जाणून, त्याच्यामुळे नैतिक हा शब्द ज्यांनी उच्चारणं म्हणजे त्या शब्दाचा अपमान करणं असं आहे। पनवेल नगर परिषदेचा क्रमांक या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो अतिशय महत्वाकांक्षी असा स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम आहे, त्या अभियानामध्ये 170व्या स्थानी आलेला आहे। त्याच्यामुळे नैतिकता हा विषय राम ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या तोंडी आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या तोंडी सोबत नाही असं माझं म्हणणं। तो वही उम्मीदवार हरीश केनी ने मीडिया से संवाद साधा। बऱ्याचशा समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, शिक्षणाची आरोग्य केंद्राची समस्या आहे, चांगला शैक्षणिक दर्जा शाळा आम्हाला द्यायचे आहे। कारण पंचायत समिती मार्फत आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रात निर्णय घेतला की सेमी इंग्लिशचा पहिला हे पंचायत समिती मार्फत आम्ही पनवेलमध्ये राबवल्या। त्या दृष्टीने आम्ही महानगरपालिकेत एक चांगला दर्जेदार शिक्षण कसं देता येईल या लोकांना त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। या ठिकाणी जे मेट्रो प्रकल्प आहेत, एअरपोर्टचे प्रकल्प आहेत, या ठिकाणी स्थानिक लोकांना कशा प्रकारे नोकरीसाठी प्राधान्य देता येईल आणि या ठिकाणी नव्याने वस्ती राहण्यासाठी आणि या लोकांनाही कशा प्रकारे ते नोकरीत सामावून घेता येईल त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। शिल्पकरून बऱ्याचशा गोष्टींचा पाठपुरावा करून आम्ही रेल्वेमध्ये कामं केलेली आहेत। रेल्वेचा 34 कोटीचा अंडरपास आम्ही रेल्वेसाठी केलेला आहे। तळोजामध्ये बरेचसे कामं आहेत, रस्ते आहेत, तलाव सुशोभीकरण आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विनोदन केंद्र आहे, बरेचसे